सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर उमेदवारी अर्ज भरू न देण्याचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना अखेर पोलीस संरक्षणात अनगरमध्ये दाखल व्हावे लागले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजता सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या शस्त्रधारी पोलीस संरक्षणात अनगर नगरपंचायतीत पोहोचल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपकडून राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली आहे। अर्ज भरू न देण्यासाठी आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय। त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण पुरविले। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता थेट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप प्रणित राजन पाटील गट यांच्यात राजकीय लढत पाहायला मिळणार आहे। उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळमध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू दिलेत। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला, आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7 8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।